उजगुलीमध्ये मनसोक्त राहिलो. ते गाव एक्सप्लोर केलं. आता मी मेस्टियामध्ये आलोय. मी मेत्सियामधल्या एका दुकानात मेमरी कार्ड घेतलंय 8 GB, जे मला 1,500 रुपयाला पडलं. आणि ते फक्त 20 मिनिट 19 मिनिट फक्त सेव्ह होणार आहे. स्वतः टास्क आहे, जपून वापरायचं आहे. मेस्टिया एक सुंदर गाव आणि नदी. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यातून फिरताना मस्त वाटत होतं. हेही गाव सुंदर आहे. मी इथलं वैशिष्ट्य असलेलं स्वान टॉवर्स बघायला निघालोय. टॉवर आहे हा. एका कुटुंबाच्या घरी गेलो. त्यांचा हा प्रायव्हेट स्वान टॉवर होता. ह्या टॉवरच्या 4थ्या मजल्यावरती आहे आणि आता लास्ट शिडी. हे एवढी लहान आहे आणि इथनं येणारा प्रकाश बघूया काय दिसतंय. वरच्या मजल्यावरून संपूर्ण गाव दिसलं. सो आपण पूर्ण गाव बघू शकतो त्या पॉइंटवरून. झेंडा फडकतोय जॉर्जियाचा. सनसेटची वेळ आणि हा टॉवर मधनं दिसणारा व्ह्यू. वा, मजा आ गया. ह्या डोंगरांवर जे ढग अडकलेत ना सकाळपासून, कमाल गोष्ट आहे. टॉवर वरून ड्रोन उडवला. डोंगरावर अडकलेले ते ढग नाजूक पांढऱ्या उन्हाच्या छत्रीसारखे दिसत होते. मेस्टिया हे जॉर्जियाच्या कॉकेशस पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक डोंगरी गाव. अजूनही निसर्गाच्या खूप जवळचं. बर्फाचे डोंगर, स्प्रूस, फर, पाईनची जंगलं, ज्यांना आता हळूहळू पिवळसर सोनेरी रंग येतोय. शांत वाहणारी मुलखरा नदी. मी सुद्धा या शांततेशी एकरूप झालो. आपोआप एक निवांतपणा आला होता. या सगळ्यांबरोबर मध्ययुगीन काळात संरक्षणासाठी बांधलेले टॉवर्स मेस्टियाचं वैशिष्ट्य आहे. हे टॉवर्स साधारण 9व्या ते 13व्या शतकात बांधले गेले. 4-5 मजल्याचा प्रत्येक मनोरा म्हणजे कुटुंबाचा किल्ला होता. युद्ध, हिमस्खलन किंवा आक्रमणाच्या वेळी संपूर्ण कुटुंब या मनोऱ्यात आश्रय घ्यायचं. आम्ही टॉवरच्या तळघरात गेलो. तिथली अंतर्गत रचना बघून थक्क झालो. Straw and food for cows, for sheep. They bring it from second floor. माझ्या बरोबर असलेली पर्यटक मला ट्रान्सलेट करून माहिती देत होती. All construction. क्षणभर मी थेट 1200 वर्षांपूर्वीच्या त्या काळात जाऊन पोहोचलो. आजही या कुटुंबाने सगळ्याचं प्रेमाने जतन केलं. It's a sunrise, sunset. Они нас звезда финалу не считали. They count by stars, yeah. It was like a buffet. People can keep some food here. थंडी, आक्रमणं या काळात कुटुंब नीट कसं जगू शकेल याचा विचार करून इथे सोयी केल्या होत्या. सो इथे गायी राहायच्या, वरती माणसं झोपायची आणि व्हेंटिलेशनचे दरवाजे. माणसं झोपायची, खड्डा तर आहे. ओके, सो ह्याने जपलंय. सो इथे गायी, गुरं, नंतर आकाराने लहान, आणि हे त्यांनी खांबातला हिडन दरवाजा दाखवला. हे त्यांचं जुनं कॅलेंडर. इथे पाणी, धान्य, आणि इथे शेळ्या मेंढ्या छोट्या आकाराच्या. रतियानीज टॉवर म्युझियम, एक शब्द गाळलाय मी. हा त्याचा दरवाजा. मी ऊन असताना आतमध्ये गेलेलो आणि मी आत्ता बाहेर पडतोय. जे काय मी बघितलंय, जे काही इकडची माहिती मिळाली आहे ह्या टॉवरबद्दल, कमाल. आणि आता सनसेट झालाय. आजचा माझा शेवटचा दिवस होता.
म्हणजे उद्या सनसेटपर्यंत नाही आहे, दुपारी निघायचं आहे. सो कमाल जागा आहे मेस्टिया. छानसा कॅफे आहे हॉटेलचा आणि इथे एक वुडन स्टोव आहे ज्याच्यामध्ये लाकडं टाकायची आहेत. त्या लाकडातनं तयार होते. नवा दिवस. रस्त्यावरून चालताना अशा पद्धतीने व्ह्यू असतील तर काय हवं. काय नाही, मला आज पण सोडायला लागणार ही जागा. सो 10ला पोचायचं होतं, 9:59. गेले नाही पाहिजेत मला सोडून. इथून मी तिकीट काढलं होतं कालचं बस टर्मिनल. सो गाडीने इथपर्यंत आलो आपण. आजचा ट्रेक आहे, एका लेकला चाललोय. आणि कमाल गोष्ट काय आहे तर महाराष्ट्रातून एक मराठी पर्यटक भेटलेला आपल्याला, हिम्मत. हॅलो. सो इथे गाडीमध्ये आम्ही दोघंच होतो आणि हिम्मत आणि मी. तर सोलो ट्रॅव्हलर आहे आपण. मला स्वप्नीला ह्या ट्रेकला भेटलेला आहे. किती दिवसांची ट्रिप आहे? माझी अराऊंड 1 महिन्याची ट्रिप आहे. बर. कुटायसीमधून सुरू केलेलं आहे 3 दिवसापूर्वी. आता आम्ही आहोत मेस्टियामध्ये लेक हाईक करतोय. त्याच्यानंतर जाईल बातुमीला, तिथून माटिकुलिसी. आहे प्लॅन, बघू कसा प्लॅन होतो. सो महाराष्ट्रातून कोणीतरी सोलो ट्रॅव्हलर मला इथे मेस्तियामध्ये भेटलाय. कमाल. 1.5 किलोमीटर 35 मिनिट. कोरुल्दी तलावांकडे जाणारा ट्रेक सुरू झाला. आकाशात सगळीकडे पसरलेले पांढरे ढग स्वच्छंदपणे बागडत होते. ट्रेकला सुरुवात केली तेव्हा वाटेवर पूर्ण बर्फ नव्हता. काही ठिकाणी मातीचा रस्ता होता. क्षितिजभर पसरलेल्या कॉकेशस पर्वतरांगा या उंचीवरून बघणं म्हणजे सुख होतं. एका डोंगराच्या धारेवरून आम्ही चाललो होतो आणि हा रस्ता अर्ध्या तासात लेकला घेऊन जाणार आहे. एवढ्या वरती लेक कसं आहे याची उत्सुकता आहे मला. किती मोठा आहे, केवढं आहे, कसं आहे. हा आहे व्ह्यू. आणि ह्या धारेवरनं जायचं आहे लेकपर्यंत. हे असे चाललो आम्ही बर्फातून धारेवरून. प्रचंड थंड आहे, मजा येते. भरपूर चढ होता, थोडं थकायला झालं. आता माती दगडांची वाट संपून बर्फाची पायवाट सुरू झाली. बर्फ थोडा निसरडा होता. लोक खालून चालत येतात. शंभर टक्के बर्फात आहे आता. लेक पण बर्फात आहे की काय. हळूहळू आम्ही कोरुल्दी तलावांकडे जायला लागलो. मस्त प्रवास चाललाय. क्लायमेट चांगलं आहे, सूर्य आहे, नाही तर काय हालत असते. फायनली लेक पर्यंत. इथे छान वाटतं आता. म्हणजे चढताना थंडी वाजत होती, आता मस्त ऊन वाटतंय मला. बॉडी तयार झाली. तिला कळलं हा काय ऐकायचा नाही. तर लेक पर्यंत आलोय आणि ते भारी आहे सगळं. व्हाईट आहे सगळं सगळ्या बाजूला आणि लांबवर दिसणारे डोंगर.
सो हा फायनल पॉइंट आहे. त्याआधी लेक बघूया. कोरुल्दी. स्वेनिश भाषेत हा शब्द बर्फाळ पाण्याचे तलाव किंवा गोठलेलं पाणी याच्याशी जोडला गेला. इथे एकच मोठा तलाव नाहीये, तर छोटी छोटी तळी आहेत. आकाराने लहान आणि उथळ असल्याने वर्षातले 7-8 महिने ती गोठलेलीच असतात. हाच थोडा काळ असतो जेव्हा त्यात पाणी असतं आणि त्या पाण्यात आजूबाजूच्या पर्वतांचं सुंदर प्रतिबिंब दिसतं. माउंट उजबा दिसतो. पांढरा पर्वत असाच अर्थ असलेला माउंट तेतनुल्ती दिसतो. बर्फाचं सौंदर्यच वेगळं असतं. त्याचा स्वच्छ शुभ्रपणा असीम वाटतो. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला. इतक्या उंचावर असलेली ही तळी इथे कशी तयार झाली असतील? त्यातही आजूबाजूच्या पर्वतांचं त्यात पडणारं प्रतिबिंब भुरळ घालणार होतं. या विस्तीर्णतेत आपण म्हणजे छोटेसे ठिपके. फायनली लेकपर्यंत आलोत आणि एवढं छान क्लायमेट मिळालं. फोटो, व्हिडिओ, ड्रोन उडाला, मजा आली. तो अशा प्रकारे आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि स्वप्नीला भेटून छान वाटलं. त्याच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. ओके. तू केलंस काय सबस्क्राईब? हो, मी नक्की. व्हिडिओ आपण भेटलो त्याच वेळी केलेला आहे. अच्छा. आणि आता व्हिडिओ बघ आणि सांग कुठचा आवडतोय. सगळे व्हिडिओ बघणार आहे आणि सांग कुठचा आवडतोय. यस यस डेफिनेटली. आम्हालाच मस्त बर्फात उन्हात परतीचा प्रवास सुरू आहे आमचा. सो मेस्टियामधला शेवटचा दिवस, वसूल ट्रेक. सो आम्ही आलो आमच्या गाडीपर्यंत. ह्या बर्फाळ डोंगरावरती आजचा कमाल ट्रेक झाला. वसूल दिवस. मी 5 दिवस आहे इथे या भागामध्ये. आज जाता जाता मी एक ट्रेक करूया म्हटलं लेकचा, आणि तो एवढा भारी निघाला. आणि मग ते ग्लेशियर वगैरे एवढ्या फालतू जागा फिरत बसलो आणि का कुठे इंटरनेटवर पण लिहिलं नाही एवढं काय ह्याच्याबद्दल. हो, झाले, रिटायर झाले दोघे. ट्रेकवरून परतत असताना हिम्मत आणि माझ्या मस्त गप्पा झाल्या. इतक्या लांब महाराष्ट्रातला ट्रेकर भेटला, भारी वाटलं. आजचा ट्रेक म्हणजे आतापर्यंतच्या जॉर्जियाच्या भटकंतीमधला एक हायलाईट पॉइंट.